विवाह. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चरित्राविषयी प्रसन्न होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते. सिद्धार्थ गौतमालाही 16 वर्षे पूर्ण झाली होती. त्याच्या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशी काळजी लागली होती. त्यांनी त्याला स्वयंवरात जाण्यास सांगितले. स्वयंवरात जाण्यास आणि यशोधरेचे पाणीग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला. जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वारिले. दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता. या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशक होता. त्याला वाटले सिद्धार्थाला साधू मुनींच्या सहवासाचे विशेष वेड आहे. त्याला एकलकोंडे राहणे आवडते. तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल? सिद्धार्थाखेरीज कोणालाही वरणार नाही असा निश्चय केल्याने यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, साधूंच्या व तपस्यांच्या सहवासात राहणे हे काय अपराध आहे? यशोधरेला तसे मुळीच आवडत नव्हते. सिद्धार्थ गौतमाखेरीज कोणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले. दंडपाणीने तशी संमती दिली. गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारख्या न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे. पण तिने तसे काही केले नाही. त्यावेळी ती स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणी यशोधरीला सिद्धार्थ गौतमाची निवड करून देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुविद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्यास कसा प्रसंग होईल हे त्याचा सारथी छन्य याने त्याच्या निदर्शनाला आणून दिले. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले. गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली, परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोधन व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला. त्याप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला. विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला पुत्र प्राप्त झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले.